अजित पवार साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केलंय। लाडकी बहीण योजनेतील दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार साहेबांनी विधानसभेत दिली। लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत त्यांच्याबद्दल अजित पवार साहेबांनी मोठी अपडेट दिली। तसेच योजना बंद होणार का यावर स्पष्टीकरण दिलंय। लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले अजित पवार साहेब याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो। 1500 रुपयाची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे। महिला सक्षमीकरणाचे एक मोठं पाऊल सरकारने उचलल्याचे अजित पवार साहेब म्हणाले। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 25 हजारपर्यंत कर्ज देणार असल्याबद्दल दरेकरांनी माहिती दिल्याचे अजित पवार साहेब म्हणाले। लाडकी बहीण होणार सक्षम। ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। म्हणजेच ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू। कारण हा थोडा थडका पैसा नाही, सुमारे 25,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात येतील असे उपमुख्यमंत्री पवारसाहेब म्हणाले। या माध्यमातून लाडकी बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल असे ते म्हणाले।